या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी स्कॉलरशिप परीक्षा आणि रविवारी एका स्कॉलर मुलाला समजते आपला फॉर्मच भरला गेलेला नाही। त्या स्कॉलर मुलासह शिक्षक टेन्शन मध्ये असताना सहज चाचपणी म्हणून त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना फोन केला आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी प्रयत्न करून त्या स्कॉलर मुलाला उद्याच्या परीक्षेसाठी एंट्री मिळवून दिली। संदेश महादेव कापसे असे त्या स्कॉलर विद्यार्थ्याच्या बाबतीत रविवारी हा किस्सा घडला। स्कॉलरशिप परीक्षेच्या तयारीसाठी तो कोल्हापूरला होता। गावातीलच शाळेत शिक्षण घेत असल्यामुळे परीक्षेसाठी तो गावी दाखल झाला। त्याला आई नाही, वडील कामानिमित्त बाहेर असतात, तरीही शिकून मोठे होण्यासाठी शिक्षकांच्या सहकार्याने त्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू होता। उद्याच्या परीक्षेसाठी एक दिवस आधी तो गावी आल्यानंतर त्याला आपल्या परीक्षेचा फॉर्मच भरला गेला नाही हे समजले। त्यामुळे तो निराश होऊन एका कोपऱ्यात जाऊन बसला। त्याच्या शिक्षकांना हा सर्व प्रकार समजताच काही प्रयत्न करता येतील का म्हणून तालुक्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधून विचारणा करण्यात आली। त्यावर त्यांनी 99.99% नाहीच असे उत्तर दिले। त्याचबरोबर शिक्षणाधिकारी जगताप यांना फोन करा, तेच काही मार्ग काढतील असा सल्ला दिला। शेवटचा प्रयत्न म्हणून त्या शिक्षकांनी शिक्षणाधिकारी जगताप यांना फोन लावला, सर्व प्रकार सांगितला। शिक्षणाधिकारी जगताप यांनी शांतपणे त्यांचे बोलणे ऐकून घेतले। मी पुण्याला फोन लावून विचारतो, जर होत असेल तर तुम्हाला 8 वाजता फोन करतो। आणि आनंदाची गोष्ट म्हणजे बरोबर 8 वाजता शिक्षणाधिकारी जगताप यांचा त्यांना फोन गेला। त्यांनी सांगितलं, सुपर लेट फीने फॉर्म भरून घ्या, उद्या त्याला परीक्षेसाठी पाठवा आणि माझ्या शुभेच्छा सांगा। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एका प्रामाणिक गरजवंत विद्यार्थ्याला न्याय मिळवून दिल्याबद्दल शिक्षकांनी शिक्षणाधिकारी जगताप यांचे आभार मानले। शिक्षण विभागात घडलेल्या या आकस्मिक घटनेने इतर शिक्षकांनाही असे होऊ शकते असा विश्वास निर्माण झाला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।